The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि अच्चेन्तिकालातरयन्ते रत्तियो वयोगुणानुपुब्बं जयन्ति ये तं भयं मरणे पिक्खमानो लोकामि संपजहे सन्ति पेखोति। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी आपल्या संघरत्न नवयुवक मंडळ संघरत्न महिला मंडळ माना तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला यांच्या वतीने महाबोधी बुद्धविहार या ठिकाणी वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये श्रद्धावान धम्म उपासक आयुष्यमान रत्नदीप डोंगरे साहेब यांच्या माध्यमातून ज्या ग्रंथ वाचनाची शृंखला चालली त्या ग्रंथ वाचनाच्या समारोप प्रसंगी धम्म मंचावरती उपस्थित असलेले आमचे धम्मबंधू प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो तद्वतच ज्यांनी आताच आपणास सुंदर अशी धम्मदेशना दिली असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो या प्रसंगी उपस्थित पूजनीय भिक्खू धम्मदीपजी आणि सर्वच आयोजक संयोजक या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी म्हणून दान पुण्य करून सहकार्य केलाय त्या सर्वांच्या प्रती तथा अमरावती दर्यापूर आणि मला वाटतं आसपासच्या बऱ्याच गावांमधून नेर यवतमाळ बडनेरा या ठिकाणावरून आलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। मला वाटतं 2-3 महिन्यांपासून आम्हाला सातत्याने धम्म उपासक रत्नदीप डोंगरे साहेबांकडून पुन्हा कॉल येत होते आणि त्यांचा आग्रह होता, त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती होती की भंतेजी आमच्या मानामध्ये यावेत आणि धम्मदेशना देऊन आम्हाला उपकृत करावे। ही मोठी जय्यत तयारी
आपण सर्वांच्या माध्यमातून केली आहे। या कार्यक्रमाला आता उपस्थित आहेत की नाही माहिती नाही, मगाशी उल्लेख केल्यानुसार गावचे सरपंच, उपसरपंच आणि सर्वच मान्यवर मंडळी पण उपस्थित आहेत। बऱ्याच जाती धर्माची लोकही मला वाटतं इथे उपस्थित आहेत। पंचक्रोशीमध्ये हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे, तेव्हा ज्यांच्याही प्रयत्नांनी, तसं पाहिलं तर आमच्याशी ज्यांनी संपर्क साधला असे रत्नदीपजी डोंगरे साहेब आणि सर्वच संयोजक आयोजक मंडळींच्या प्रती आपण सर्वांनी साधुकार देऊन टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करावे। एवढ्या छोट्याशा खेड्यामध्ये अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम लावला बघा। आणि उद्देश एवढाच आहे की तुमच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी, खऱ्या धर्माचा अर्थ तुम्हाला कळावा, मानवी जीवन सुखकर कसे जगावे यासाठीचं मार्गदर्शन तुम्हाला व्हावं, हा शुद्ध हेतू आहे। बघा, बुद्ध सार्वजनिक आहेत, बुद्धांचा उपदेश सार्वजनिक आहे। बुद्ध जरी 2600 वर्षांपूर्वी या भारतामध्ये जन्मास आले तरी मात्र बुद्धांचा विचार सगळ्या समाजाला, सगळ्या माणसांना जोडणारा आहे। बौद्ध साहित्य जर आपण वाचले, भगवंताचा इतिहास जर आपण वाचला, ग्रंथ जर चाळले तर तुमच्या लक्षात येईल तत्कालीन समाज व्यवस्थेमधील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया, पुरुष, तरुण, तरुणी या सगळ्या समाजातली जातीतली लोक भगवान बुद्धाला शरण आलेली आहेत। ज्यांच्यामध्ये भिक्खू बनण्याची श्रद्धा निर्माण झाली ते भिक्खू बनले, ज्यांना उपासक बनण्याची इच्छा होती ते उपासक बनले। आणि त्यामुळे एकूणच जर तुम्ही भगवंताचा इतिहास पाहिला तर त्यांनी प्रत्येक माणसाला आपल्या आचरणामध्ये सुधारणा जर आपण आणली, काया वाचा मनावर जर आपण संयम ठेवला तरच आपण सुखी राहू शकतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण आहेत, अशा प्रकारचा उपदेश दिला बघा। जसं निसर्गामध्ये विषमता नाही आहे तशी माणसांमध्ये सुद्धा विषमता नसावी, आणि हा विचार भगवान बुद्धांनी दिल्या कारणाने आज आपण पाहतोय भारतासह भारताच्या बाहेर सुद्धा बुद्धाचा धम्म आहे। कारण बुद्धांनी शील सदाचाराची गोष्ट केली आहे। बुद्ध म्हणाले, या जगामध्ये आपोआप कोणाला ना सुख मिळते ना आपोआप कोणाला दुःख मिळते। जसे ज्यांचे कर्म असतील, आपल्या काया वाचा आणि मनाने जो कोणी व्यक्ती असेल, ते स्वतःला तो बौद्ध म्हणून घेणारा असेल, हिंदू म्हणून घेणारा असेल, मुस्लिम म्हणून घेणारा असेल किंवा अजून कोणी व्यक्ती असेल, जो व्यक्ती आपल्या वाणीने, मनाने आणि शरीराने जसे कोणते कर्म करेल तो धर्मगुरू का असेना त्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो। ही शिकवण भगवान बुद्धाची आहे। आणि त्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्यामध्ये, आपल्या स्वभावामध्ये चांगला बदल करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे। कारण बुद्ध म्हणाले की जीवन छोटंसंच आहे, आपलं बटन कधी दबेल हे सांगता येते काय? सांगता येते काय? बापा कोणी कोणत्याही जातीचं राहू दे, कोणी श्रीमंत राहू दे, शिकलेले राहू दे, सुंदर राहू दे, का कोणी राहू दे, कोणत्या पदावरचे असले तरी पण मरण कुणालाही येऊ शकते, मरण कुठेही येऊ शकते, मरण कधीही येऊ शकते आणि मरण कसेही येऊ शकते। लय लोक पाहिले कोरोनामध्ये, पैसेवाले पण गेले, मला वाटतं पैसे ज्यांच्याकडे नव्हते ते कमी गेले, पण पैसे ज्यांच्याकडे जास्त होते कोरोना त्यांनाच झाला। कारण गरीब काय ते बिचारे पोटा पाण्यासाठी कुठे फिरत होते, त्यांना काय कोरोना होत नव्हता, पण जे पैसेवाले होते त्याच लोकांना कोरोना होत होता। कारण कोरोनामध्ये एका पेशंटची मला वाटतं किती पैसे किंमत होती, 2 लाख का 2.5 लाख, 2 लाख रुपये एका पेशंटची किंमत होती। हे जगजाहीर माहिती आहे सगळ्यांना, एका पेशंटची किंमत 2 लाख रुपये होती। आता गरीब कायचा देते 2 लाख रुपये? सिस्टमला माहीत होतं म्हणून कोणाकडून 2 लाख रुपये काढायचे, तर बिचाऱ्यांचा नाहक बळी गेला काही लोकांचा कोरोनामध्ये। आणि त्यामुळे भगवान बुद्धाची जी शिकवण आहे ती सर्वांच्यासाठी असल्या कारणाने कर्मच आपल्याला सुख देतात, कर्मच आपल्याला दुःख देतात, त्यामुळे कर्मामध्ये सुधार केला पाहिजे। आपल्या देशातल्या बऱ्याच लोकांना वाटते आम्ही काय काय करतोय, आम्ही श्रीमंत आहोत म्हणून सुखी राहू। भगवान बुद्ध म्हणाले तसं नाही आहे। तुम्ही जर लोकांकडे पाहिलं, मी नेहमी सांगतो, कोणाच्या दिसण्यावर जाता कामा नये। डोंगर दुरूनच चांगला दिसते,
तिथे डोंगराजवळ गेलं की दिसते आपल्यालाच काठी आहेत बापा, आम्ही वरती कसं चढावं म्हणते. दुरून वाटते काय झाडण, काय हिरवण, काय डोंगरण, काय काय असते, आणि जवळ गेल्यावर म्हणतात चढ वरती. चढते काय वरती? दुरून लय कौतुक करते, त्याच्यावर कविता लिहिते, त्याच्यावर पुस्तक लिहिते, डोंगर झाडी काय 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 काय. आणि जर प्रत्यक्ष चढण्याचं सांगितलं तर चढते काय? म्हणून दुरून जे दिसते जसं तर तसं जग नसते. जग जसं दिसते तसं नसते. म्हणून कोणी फार सौंदर्यवान आहे, कोणाच्या गळ्यात लय सोनं आहे, कोणाच्या हातात नाकात पायात बोटात लय सोनं आहे, कोणाचं घर लय मोठं आहे, तर असा गैरसमज आपल्या मनात असता कामा नये की लय सुखी असतील. त्या मोठ्या बंगल्यातले लोक रडणारे असतात. बंगल्यात जरी असले तरी बीपी हाय होते आणि लोय होते. शुगर बंगलेवाल्यांची वाढते. असं काही नाही की बापा लय मोठा बंगला, लय मोठ्या पदावर आहेत आणि राजकारणात आहे, कोणत्या डिग्र्या घेतलेल्या आहेत आणि यांना दुःख नाही, असं आहे का काही? पहा बरं गावातच आपल्या बापा लय लोक असतील असे. तुम्हाला नाव नाही ठेवत, तुम्ही तर लय चांगले बापा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. पण हकीकत काय आहे जीवनाची की ना सौंदर्य महत्वाचं आहे, ना श्रीमंती महत्वाची आहे, मनाचा मोठेपणा हा अत्यंत महत्वाचा आहे. आपण आपल्या लोकांसह जगातल्या लोकांशी कसे वागतो, कसे बोलतो, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं बघा, या जगतामध्ये 4 प्रकारचे लोक आहेत. किती प्रकारचे? आपल्या सगळ्यांच्या सह. बरं लक्षपूर्वक ऐका, या जगात किती प्रकारचे लोक आहेत? सगळे. म्हणजे बौद्धांनाच म्हटलं नाही, बुद्ध अनुयायांनाच म्हटले नाही, भगवान संपूर्ण माणसं म्हणून जेवढे आहेत या जगात, या सृष्टीमध्ये, तर किती प्रकारचे लोक आहेत? 4 प्रकारचे लोक आहेत बघा. तर भगवान म्हणाले काही काही लोक, सगळेच नाही बरं का, नाही तर बापा आपल्याला सोडून दुसऱ्याकडे बघाल तुम्ही, हां हे ते तसेच आहेत, तर तसा विषय नाही. बुद्धाची वाणी सगळ्यांच्यासाठी आहे. म्हणून बघा 4 प्रकारचे लोक सांगतो. आता तुम्ही कोणत्या लोकांमध्ये मोडाल तर त्याच्याबद्दल आपण नाही सांगू शकत, पण भगवान म्हणाले बघा, असं जरी पाहिलं तर या जगात कोणते 4 प्रकारचे लोक आहेत? तर काही लोक बघा वानाला असतात पण गुणाला नसतात. खरं आहे की खोटं आहे? बापा खरंच आहे. तुम्ही काय शांत बसले काय, नाही म्हटले काय? काही काही लोकांची गोष्ट बरं, नाही तर तुमच्यातले वानाला असणारे म्हणतील असं थोडी आहे. पण तुम्ही काही म्हटले तर काही विषय नाही. सार्वजनिक सत्य हेच आहे की काही काही लोक वानाला असतात पण गुणाला तिळभरही नसतात. मला पाहन फुलं वाहन पाहता. आता काय करावं त्या पाहून, त्या चमड्याला पाहून काय करावं, त्या नाकाला पाहून काय करावं, त्या गालाला पाहून काय करावं, त्या रूपाला काय करता? भगवान म्हणाले रूप हे नश्वर आहे, तारुण्य कायम राहते. काय तारुण्य? पाहुणा आहे. तारुण्य काय आहे? पाहुणा आहे ना. आज है कल नहीं रहेगा. 20-30 पर्यंत 35 पर्यंत राहील. 40 गाठली की म्हणते शुगरची गोळी लावा म्हणते आता तुम्हाला, आता बीपीची गोळी सुरू करावं लागते म्हणे तुम्हाला, नाही का? आता हे खाऊ नका, ते खाऊ नका, नाही का? पथ्य पाळा, चाला, मॉर्निंग वॉकला जा, इव्हिनिंग वॉकला जा, रात्री शांत झोपा, चिडचिड करू नका. आता 40 पर्यंत लय काय काय केलेलं असते, ध्यानावर नसतात ना लोक. आणि म्हणून 40 नंतर मग ध्यानावर येण्यासाठी डॉक्टर जसं सांगते तसं ऐकावं लागते. म्हणून घरातच बसून राहणारे बघा मॉर्निंग वॉकला निघतात. काही काही लोक जे आपल्याला स्वतःला फिट ठेवतात ते वेगळे, परंतु बरेच लोक बघा डॉक्टरनं सांगितल्यावर फिरायला जातात, अगोदर फिरायला जात नाही. आपलंच आहे म्हणून खात बसतात आणि डॉक्टर सांगते आता हे वावडीचं आहे तर हे खाऊ नका. मग कळते डॉक्टरनं सांगितले बापा हे खाऊ नका तर खाऊ नका. अगोदर आपलं म्हणून आपला कशावर ताबा नाही. तोंड आपलंच, धन दौलत आपलीच, स्वयंपाक आपलाच, घर आपलंच, किचन आपलंच, लोक आपलेच, ऑर्डर द्यायची मला हे आवडते करून दे. 40 पर्यंत ऑर्डर देऊ शकता तुम्ही. 40 नंतर डॉक्टर म्हणते हे तुम्हाला चालत नाही. आणि मग किती आग्रह करा, मी चहा देऊ का जरा साखरेचा बनवून, तुम्हाला बापा मारते का काय मला, असं म्हणते. मग म्हणते का नाही, त्या चहासाठी अगोदर भांडण करते आणि नंतर डॉक्टरनं सांगितलं चहा घेतला की काही खरं नाही, मग म्हणते बापा चहा देऊ नको मला. बरोबर का नाही? तर त्यामुळे बघा काही काही लोक वानाला असतात पण गुणाला नसतात. असतात का नाही असे लोक?
काही काही बरं, तुम्ही नाही बापा, तुम्ही तर लय चांगले. दुसरा एक प्रकार सांगितला भगवंताने, काही काही लोक वानाला नसतात पण गुणाला असतात. वान नसतो काही काहींची गोष्ट, काही काहींची गोष्ट वान नसते. नाक तरी बरोबर नसेल, डोळा बरोबर नसेल, कान बरोबर नसेल, काय उंची बरोबर नसेल, जे काही असेल ते, परंतु वानाला जरी नसले तर काही लोक गुणाला मात्र असतात. माहिती आहे तुम्हाला, त्या लोकांची पारख करणारे जे लोक असतात ते म्हणतात, अहो दिसण्यावर जाऊ नका बापा, ते लय चांगले आहेत. मग ती स्त्री असो, पुरुष असो, तरुण असो की तरुणी असो, दिसण्यावर जाऊ नका, हो लय गुण चांगले आहेत म्हणतात लोक. आणि काही काहींना पहिला प्रकार सांगितला, त्यांना काय म्हणतात, बापा दिसण्यावर जाऊ नका बरं का, तो काही खरं नाही. दिसण्यावर गेले की फसले. दिसायला तोंड चांगलं आहे पण गुणाला तोंड चांगलं नाही, फटकळपणा आहे म्हणतात. फटकन बोलते, अपमान करते, रागावून बोलते, शिव्या देते, काय काय करते. असतात का नाही असे? दिसायला तोंड चांगलं आहे, दिसायला दात चांगले आहे, दिसायला चेहरा चांगला आहे, परंतु कोणालाच बरं म्हणत नाही, कोणालाच चांगलं म्हणत नाही, कोणाचं कौतुक करत नाही, कोणाला जवळ येऊ देत नाही, कोणाला घरी येऊ देत नाही, कोणाला चहा पाजू देत नाही, पाजवत नाही. आणि दुसऱ्याकडे म्हटलं की बापा पटकन जाते, चहाच्याच वेळेला, बरोबर नाश्त्याच्याच वेळेला जाते, जेवणाच्याच वेळेला जाते, बरोबर कोणी काही वाटत असेल तर तेव्हाच जाते. आणि म्हणून काही काही लोक असतात पहिल्या प्रकारामध्ये, वानाला नसतात, वानाला असतात, वानाला असतात, गुणाला नसतात. आणि काही काही लोक वानाला नसतात पण गुणाला असतात, गुणवान असतात. सौंदर्य जरी नसेल त्यांच्याकडे पण गुण फार चांगले असतात. तर अशा लोकांशी लोक मैत्री करतात, अशा लोकांच्या सहवासात राहायला लोकांना आवडते. लोक म्हणतात बापा ते दिसायला कसे असो पण त्यांच्यासारखं कोणी नाही आणि त्यांच्याबरोबर राहिलो पाहिजे. ते दोन प्रकार समजले का? काही काही मुख्यच बसले असे, आता मोडत असतील या प्रकारात. तो कायला काय म्हणतील ते मुख्यच म्हणतील, तिथं बापा आपल्यावरच आणले म्हणतील ना, बापा तुमची कोणाची मले ओळख नाही, मले फक्त रत्नदीप डोंगरेची ओळख आहे, ते फोनवर कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर मागच्या वेळेस त्यांनीच बोलवलं होतं म्हणून तुम्हाला ओळखत नाही. आणि असं काही गैरसमज करून घेऊ नका. आणि हा उपदेश सार्वजनिकच आहे, सगळ्या गावातल्या लोकांसाठीच नाही, तर हे आपल्या दी ग्रेट हॅपीनेसवरतून ज्या कोणत्या समाजाचे, ज्या जाती धर्माचे जे कोणते लोक ऐकत असतील, हा उपदेश सार्वजनिकच आहे. आणि त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. आता तिसरा प्रकार माहिती आहे तुम्हाला, काही काही लोक या जगतातील वानालाही नसतात आणि गुणालाही नसतात. असं बोलताना कधी कधी लोक म्हणतात बापा ते वानालाही नाही आणि गुणालाही नाही म्हणतात. माणसानं वानाला नाही तर गुणाला तरी राहावं म्हणतात, पण ते वानालाही नाही आणि गुणालाही नाही. तर असतात का नाही असे लोक काही काही, बिलकुल वानही चांगला नाही, नाक डोळे कान जे काही असेल ज्याला सौंदर्य म्हणतो आपण, त्या सौंदर्यातही बसत नाही. शरीरही सुंदर नाही आणि मनही सुंदर नाही. मन जसं शरीर आहे ओबड धोबड, मन आहे तसंच ओबड धोबड. असे डोळे वाचूनच बसलेले, डोळे फाडूनच बसलेले, चेहरा बम फुगलेलाच असा एकदम, जसं काय यांच्याकडे कोणी बंदूक दिली की मारतेच गोळी. असेच काही काही लोक जणू काही बाण दिले आणि हे जणू काय ठोकतातच बाणाने. असेच लोक काही एकाच मोडमध्ये. मी नेहमी सांगतो बघा, जेव्हा घड्याळातला सेल संपते का नाही, तेव्हा सेकंदाचा काटा, मिनिटाचा काटा, घंट्याचा काटा बघा असा टिक 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 जागेवर टिक 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 करते, ते पुढं जात नाही. तसे काही लोक लग्नात जाऊ दे, वाढदिवसात जाऊ दे, मौतीत जाऊ दे, तोच मोड, एकच मोड बदलणार नाही. पाहुणे पाहायला आले तरी ही आपल्याच मोडमध्ये. भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही वाहनाला कसेही जरी असले, आता ते काय आपल्या हातात आहे का बापा वाहन? नाही का, बिचारा मायबापाने जन्माला घातलंय आपल्याला आणि ते मायबापाचे गुणधर्म काय जे असतील ते उतरले आपल्यामध्ये. आणि म्हणून वाण बदलू शकत नाही. या जगात अशी कोणती क्रीम नाही, कोणतं औषध नाही की वाण बदलवून टाकेल पूर्णच्या पूर्ण. बदलवते का? अशा लय ॲडव्हर्टाइजमेंट असतात. कुठे कुठे आम्ही आता रस्त्यानं जातो, प्रवास करतो तर दिसते. काल एका ऑटोवर लिहिलं होतं की महिन्यामध्ये तुमची अर्धा फूट उंची वाढवेल असं आमच्याकडे काहीतरी आहे. मी म्हटलं बापा आता कोणतंच यानं काय औषध देईल हे, अर्धा फूट उंची महिन्यात लगे वाढेल का? असं असेल का काही?
किती लबाडी आहे की नाही लोकांकडे. आता बाजारामध्ये काय काय साबण कोणतं, आता हे आपलं व्हिडिओ चॅनल आहे ना आपलं, तर कधी कधी त्याच्यावर ॲडव्हर्टाइजमेंट ते दिसतात. कधी कधी कोणत्या साबणाची तर कोणत्या क्रीमची, ते म्हणते लय गोरं होते, म्हणते लय कोणत्यानं काय काय होते, कशाचं काय होते. भगवान बुद्ध म्हणाले जे नैसर्गिक आहे ते नैसर्गिक आहे, त्याच्यात काय थोड्यापुरता बदल होईल पण परमनंट बदल होत नाही. आता आपली आई बसली, आई सुरकुत्या पडल्या, केस पांढरे झाले, मी नेहमी सांगतो अशी कोणती पॉलिश आहे का कोणत्या मेडिकलवर कोणत्या दुकानात, एकदा लावली मरेपर्यंत लावायची गरजच नाही आहे का. बिलकुल अशी कोणती पॉलिश नाही आणि असा कोणाचा आशीर्वादही मिळत नाही. तुम्ही नारळ फोडा, तुपाचा दिवा जळा, कोणी असो, टीका करत नाही आपण, पण हकीकत सांगतो तुम्हाला अशी कोणाची दुआ नाही आणि अशी कोणती दवा नाही की केस काळे होणारच नाही आहे का. आपण म्हातारे होणारच नाही आहे का दवा. आपले नख एकदा काढले वाढणारच नाही आहे का दवा आहे का. बिलकुल नाही. त्यामुळे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की काही काही लोक जे आहे ते वानालाही नसतात आणि गुणालाही नसतात. आणि चौथा प्रकार सांगितला भगवंताने की जो दुर्लभ प्रकार आहे या जगतामध्ये, मानुषी जीवनामध्ये दुर्लभ प्रकार आहे. आपल्याला दुर्लभ असे लोक पाहायला मिळतात, दुर्मिळ एकदम. तर तो कोणता प्रकार सांगितला. भगवान म्हणाले या जगतातले काही काही लोक वानालाही असतात आणि गुणालाही असतात, पण असे लोक मोठे दुर्मिळ असतात. अशा लोकांची भेट होत नाही. आणि त्यापैकी बघा आपले भगवान महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध होते. भगवंतासारखं सौंदर्य कोणाकडे त्याही काळात नव्हतं, आजही नाही आणि उद्याही नसेल, एवढी सौंदर्याची खाण होते भगवान बुद्ध. तुम्ही जर भगवंताच्या बद्दल ऐकत असाल वारंवार धम्मदेशनेतून, तर ना भगवंतासारखे डोळे तेव्हा कोणाचे होते ना आज ना उद्या कोणाचे राहतील. कारण महान पुण्य त्यांचं होतं. त्या पुण्यकर्माच्या जोरावर त्यांना एक एक अवयव प्राप्त झाला होता की जो अवयव या जगतातील कोणाकडेच तसा नव्हता. जरी भगवान बुद्ध मनुष्यच होते, पण मनुष्य असून देखील ना त्यांच्या हातासारखे कोणाचे हात, ना त्यांच्या डोळ्यासारखे कोणाचे डोळे, ना केसांसारखे केस, ना उंचीसारखी कोणाची उंची, ना त्यांच्या पायासारखे पाय, ना तळव्यासारखे तळवा, ना काय तुम्ही बुद्धिमत्ता म्हणा की शरीर म्हणा सौंदर्य, भगवंतासारखं कोणी नव्हतं. आणि म्हणून या जगतात फार दुर्मिळ असे लोक असतात की ते सुंदरही असतात, सौंदर्याने नटलेलेही असतात आणि गुणही त्यांचे तसेच चांगले असतात. बाबासाहेबही त्यापैकी एक होते. अत्यंत सुंदर. तुम्ही कोणताही फोटो पहा, गुगलला सर्च मारा, बाबासाहेब आंबेडकर म्हणून फोटोज ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा बाबासाहेब आंबेडकर फोटो काही मारा. बाबासाहेब म्हटलं, बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की गुगल तुम्हाला फोटो आणून देते. कोणताही फोटो पहा, टाय कोट बुटामध्ये चष्मा घातलेला, टोपी घातलेला दिसेल. असा तसा फोटो कोणताच नाही बाबासाहेबांचा. बघा आहे का. प्रत्येक फोटो सुंदर आहेत बाबासाहेब, प्रत्येक फोटोत सुंदर. सौंदर्याची खाण होते, महान पुण्यवान होते ना, बोधिसत्व होते बाबासाहेब. आणि सुंदर तर होतेच होते. आणि जेवढी सुंदरता शरीराची होती त्याही पेक्षा सुंदरता जास्त मनाची होती बाबासाहेबांच्या. कारण आपल्याला जे सोन्यानं नटवलंय ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नटवलंय. का तर त्यांच्याकडे शारीरिक सौंदर्य तर होतच होतं, पण मनाचं सौंदर्य होतं. भगवान म्हणाले शारीरिक सौंदर्य आपल्याकडे असो नसो त्याला एवढं महत्त्व नाही, ते गौण आहे, पण मनाचं सौंदर्य आपल्याकडे असायला पाहिजे. कारण ज्यांच्याकडे मनाचं सौंदर्य असते तेच लोक सर्वांच्या आवडीचे असतात, तेच लोक सगळ्यांना जवळ करावेसे वाटतात आणि तेच लोक खऱ्या अर्थाने सुखी जीवन जगू शकतात. म्हणून मनाचं सौंदर्य खूप महत्त्वाचं आहे. आपण जीवन जगत असताना बघा, तुम्ही रोज आंघोळी करत असाल तर शरीराला स्वच्छ करण्यासाठी तुम्ही साबणी लावत असाल, शॅम्पू लावत असाल, अजून काय काय लावत असाल का नाही. शरीर स्वच्छ करण्यासाठी रोज आंघोळ करता का नाही. हो करता ना बापा, आंघोळ कोण करत नाही. आंघोळ रोज केली पाहिजे. भगवंताला स्वच्छता प्रिय होते भगवान बुद्ध, सौंदर्य प्रिय होते भगवान बुद्ध. बाबासाहेबांनी लिहिलं बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये भगवान बुद्ध सौंदर्य प्रिय होते म्हणून. आणि त्यामुळे आपण जशी शरीराची स्वच्छता बाळगतो, स्वच्छता शरीराची जशी आपण ठेवतो, भगवान म्हणाले अगदी त्याचप्रमाणे मनाची सुद्धा स्वच्छता आपल्याला ठेवता आली पाहिजे. नाही का. शरीराची किती स्वच्छता ठेवतो,
वर करणी, आपल्याला कपडे चांगले असावे लागतात, सगळं काही गोष्टी बापा मी चांगलं दिसलो पाहिजे सगळ्यांच्या पेक्षा. वाटते ना, आता सर्वसामान्य लोक आहेत तर वाटते प्रत्येकाला की मी चांगलं दिसलो पाहिजे. भगवान म्हणाले जसं वाटते प्रत्येकाला की मी चांगलं दिसलो पाहिजे, जसं शरीर चांगलं दिसायला पाहिजे असं वाटते, तर मनानेही आपण चांगलेच असायला पाहिजे. मनाने चांगलं म्हणजे काय, तर सदाचारी, सिलवान असणे, गुणवान असणे, संयमशील असणे, आणि संयमशील असणे, गुणवान असणे, निर्मळ मनाचं असणे हे आपल्यासाठीही चांगलं आहे आणि इतरांच्यासाठी सुद्धा चांगलं आहे. बघा, मी नेहमी सांगतो, एखादं कुटुंब असेल, त्या घरातले कुटुंबातले वडीलधारी लोक वाणाला नसतील तरी हरकत नाही, पण गुणाला असायला पाहिजे. कारण वडीलधाऱ्या लोकांचा प्रभाव घरातल्या लहानांवरती पडत असतो. पडतो का नाही? तुमचे लेकरं कोणासारखे म्हणता तुम्ही? मम्मीवर गेला, पप्पावर गेला, आज्यावर गेला, आजीवर गेली, काकावर गेला, आणि आत्यावर गेला, आणि अजून कोणावर गेला म्हणता का नाही तुम्ही? असं गेला गेलीचे काय असेल, जिलेबी असेल का पेढे असेल तुमच्या वाट्याला आलेले, म्हणता का नाही? आता मला सांगा, मग वाण कोणासारखा होते? घरातल्या लोकांसारखा, बरोबर नाही? आणि गुणही कोणाचे मिळतील? घरातल्या लोकांसारखे. आणि म्हणून तुम्हाला ज्यांना कुणाला वाटत असेल की आपल्या घरातले लहान लेकरं, मुलगा मुलगी चांगले निघावेत, आणि वाटत कोणाला नाही, असं वाटत कोणाला नाही माझी मुलगी चांगली निघावी, माझा मुलगा चांगला निघावा, असे कोणाला वाटत नाही. पण भगवान म्हणाले वाटूनच सगळं काही होते का? होते का? होते. आता जागेवरच बसले तुम्ही, हातपाय हलवत नाही, मला प्रधानमंत्री बनायचं. बापा कसं कोण प्रधानमंत्री करेल तुम्हाला? मनानच करेल का कोणी? जाग्यावरच बसले तर अभ्यास करायचा नाही, काही नाही, मला IAS ऑफिसर बनायचं. कसं काय कोण IAS ऑफिसर बनवेल तुम्हाला? आहे कोण तुम्ही की तुम्हाला IAS ऑफिसर बनवेल कोण? तुम्हाला अभ्यास करावा लागेल, स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतील, एकदम चिकाटीनं जिद्दीनं अभ्यास करावा लागेल, तर तुम्ही IAS ऑफिसर, IPS ऑफिसर बनाल, डॉक्टर बनाल, इंजिनियर बनाल. पण हातावर हात ठेवले तर भलतंच काय काय करत बसले, मला होऊ दे, मी होईल, मी हे करतो ते करतो, कायचं होते? प्रयत्न करावे लागतात, संघर्ष करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. इथे फुकट कोणाला काही मिळत नाही, आपोआप कोणाला काही मिळत नाही या जगतामध्ये. बाबासाहेबांनी सांगितलं आपली बुद्धी वापरावी लागते तेव्हा काही बनता येते. या जगात आपोआप काही बनता येत नाही. बाबासाहेबांच्या काळात 3 बॅरिस्टरांपैकी बाबासाहेब एक बॅरिस्टर होते, ज्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या अभ्यास करताना, तरी जिद्दीनं चिकाटीनं अभ्यास करत राहिले, अभ्यासावरती विश्वास ठेवला, प्रयत्नांवरती विश्वास ठेवला, आणि बाबासाहेब या देशाचे घटनाकार बनले. MA, PhD, DSc, LLD, लीट बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या डिग्र्या बाबासाहेबांनी घेतल्या, आणि बाबासाहेब बघा एवढे महान ठरले. आपोआप ठरले का? ठरले का आपोआप? आपोआप ठरले नाही बाबासाहेब. कोणीतरी त्यांच्यावरती असा आशीर्वाद दिला आणि झाले बाबासाहेब असं झालंय का ते? बिलकुल नाही. रामजी सुभेदारांनी, त्यांच्या वडिलांनी त्यांना शिस्त शिकवली, त्यांना डिसिप्लिन शिकवली, त्यांना शिक्षणाची गोडी लावली, त्यांना हवे ते पुस्तक आणून दिले, आणि जीवाचं रान केलं त्यांच्या वडिलांनी. कुणाच्या आध्यात पडू दिलं नाही, कुणाचा अनादर करू दिला नाही. चांगले गुण त्यांनी आपल्या मुलामध्ये टाकले. बाबासाहेब जगजाहीरपणे म्हणतात की माझ्या वडिलांनी मला घडवलं, मी जो आज आहे तो माझ्या वडिलांमुळे आहे. बाबासाहेब म्हणतात माझ्या वडिलांनी मला शिक्षणाची तर गोडी लावलीच लावली, पण केवळ शिक्षणाचीच गोडी लावली नाही माझ्या वडिलांनी, तर माझ्या वडिलांनी माझा धार्मिक पिंड घडवला. मी जो सिलवान आहे, मी जो गुणवान आहे, मी जो बुद्ध स्वीकारू शकलो, मी जो इतरांचा विचार करू शकलो, इतरांच्या प्रती माझ्या मनात कारुण्याचा भाव जो उत्पन्न झाला, त्याला कारणीभूत किंवा त्याचं सर्वस्वी श्रेय जर कुणाला द्यायचं झालं तर कुणाला दिलं पाहिजे म्हणाले बाबासाहेब? बाबासाहेब म्हणाले माझ्या वडिलांना दिलं पाहिजे. आणि तुम्हाला पण मी हे यासाठी म्हणून सांगतो की आपोआप कोणी कोणासारखं होत नाही. तुम्ही जसे असाल तुमची अवलाद तशी बनणार, म्हणजे बनणार, अपवाद वगळता. नाही तर काही काही मायबाप लय बिचारे चांगले, पण ते कोणासारखं होते काय माहिती, ते भलतीकडेच जाते. मग काही काही आमची आई आमचे एखादे बाबा येतात, म्हणतेजी आम्ही तर विहारात जात होतो, आम्ही तर उपोषण करत होतो, आम्ही तर हे करत होतो ते करत होतो, पण हे कोणासारखं निघालं काय होते असं म्हणतात का नाही लोक? तुमच्यावर कधी तशी वेळ येत असेल, फक्त फरक एवढाच आहे, कोणाची झाकलेली आहे
आणि कोणाची उघडी, कोणी मुखच ऐकते. कोणाला शेअर करावं वाटत नाही. शेअर कराव तर आपलेच दात आणि आपलेच ओठ. काय सांगावं म्हणतात बाई आमच्या पोरीबद्दल, कसं सांगाव, कोणाला सांगाव, किती सांगाव, पोराबद्दल कसं सांगाव म्हणते, कोणाला सांगाव. आणि सांगितलेलं त्याला जर कधी कळालं तर बाप्पा मग तर काहीच खरं नाही. तू त्याला जाऊन सांगितलं का म्हणते का नाही. तू कशाला सांगितलं म्हणते त्याला जाऊन. बोलते पोरगय बोलते हो. आजकालचे काही अवलादी एवढ्या बिघडलेल्या आहेत बघा. तुम्हाला सांगतो, अवलाद म्हणजे काय तर संतान लय बिघडलेला आहे. घराघरातला कार्यक्रम बिघडलेला आहे. मायबापाचं महत्त्व राहिलं नाही, बहीण भावाचं महत्त्व राहिलं नाही, कुणाचं कोणाला ऐकायला तयार नाही. नाळ न वाळलेले लेकरं हो. आता वयात येणाऱ्या पोर कोणाला घाबरत नाही, घाबरतात. तुम्हारा जमाना होगा. आता जे समजा 40मध्ये 50मध्ये आहेत तर तुम्ही आठवा तुमचं बालपण. त्या काळामध्ये गावात राहणारे किंवा कुठेही राहणारे लोक असतील तर गावातल्या कोणत्याही वडीलधाऱ्या माणसाला, बाईला घाबरायचे. आता बापाला घाबरत नाही, आईला घाबरत नाही, तर लोकांना घाबरण्याचा विषय येत नाही. आणि विषय तर असा बदलला आता शाळेतला पण. सरांनी जर मारलं गुरुजींनी की डायरेक्ट त्याच्यावर केस ठोकते. कायला मारेल ते पत्ते खेळत बसते. मग बिघडा म्हणते, मला काय करायचं म्हणते ना. आता तर शाळाच विकून टाकल्या. आणि त्यामुळे मी यासाठी सांगतो आहे की वडीलधारी लोक असतील तर ते गुणवान असले पाहिजे. जरी वाणाला नसतील तर ते गुणाला असले पाहिजे. कारण वडीलधाऱ्यांचं अनुकरण करणारे लोक असतात, मग ते घरातले असो का बाहेरचे असो. आता रत्नदीप डोंगरे इथं ग्रंथ वाचन करत आहे, बरोबर का नाही, तर त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. जर ते ग्रंथ वाचन करतात, लोक बोलवतात, लोकांना सांगतात, त्यांच्या पद्धतीने जे काही सांगता येईल, एवढा मोठा कार्यक्रम घडून आणला, वारंवार भंतेजींना फोन केले, तुम्ही सर्वांनी मदत केली, तुम्ही दान दिलं वर्गणीच्या माध्यमातून, हा कार्यक्रम घडला का नाही. मनावर घेतलं म्हणून झालं ना. चांगले कामं करता येतील त्यांनाच की जे गुणवान आहेत. चांगले गुण असल्याशिवाय ना कोणी चांगलं बोलू शकेल, चांगलं गुण असल्याशिवाय ना कोणी चांगलं काम करू शकेल. आता बाबासाहेबांनी विचार केला असता, समजा बाबासाहेबांमध्ये सर्वसामान्यांसारखे गुण असते तर बाबासाहेब म्हणाले असते, आता मी बॅरिस्टर आहे, प्रोफेसर आहे, वकील आहे, मी माझ्या पोटापाण्याचे विचार करतो, मी माझ्या बायकोचा विचार करतो, माझे लेकरं मरू लागले मी त्यांचा विचार करतो, मला समाजाशी काही देणे घेणे नाही. केला का असा विचार? केला का? आणि आपल्यातले तर बापालाही विचार करतात असं, कोण आजारीच आहे ना आमचं काय जमत नाही, पोरगी जवान झाली ना आमचं काय जमत नाही, पोरगा लग्नाला आला आमचं काय जमत नाही, आताच पोराचं लग्न झालंय, पोरीचं लग्न झालंय, जमत नाही, कोणीतरी गरोदर आहे म्हणून जमत नाही, कोणीतरी बाळंतीण झालंय म्हणून जमत नाही, जमत नाही म्हणता म्हणता यांचं बटन दबते तरी जमत नाही. आहे का नाही परिस्थिती अशी? जमेल कधी मग? जीवन वाया घालवू नये म्हणाले भगवान बुद्ध. जीवन अनमोल आहे. तुम्ही ऐकत असाल आपल्याकडून तर जीवन कसं आहे? अनमोल आहे. आणि आपण नो गॅरंटीमध्ये आहोत. आपण कसे आहोत? नो गॅरंटीमध्ये. काही गॅरंटी नाही आपली. तरुण असेल, तरुणी असेल, कोणत्याही जाती धर्माचे असाल तुम्ही, कोणाचीही इथे गॅरंटी नाही, ना माझी ना तुमची. काय गॅरंटी आहे? आता तर नवीन आजार येऊ लागले बघा. कोणाला कोणता आजार होईल आणि कोण कधी जाईल हे सांगता येत नाही. हॉस्पिटलमध्ये कधी जाऊन पाहत राहा, आपल्या वयाचे, आपल्यापेक्षा कमी वयाचे लोक परेशान असतात हो. इंजेक्शनसाठी पैसे नाही, कोणाकडे ऑपरेशनसाठी पैसे नाही. आहेत की नाही अशी पेशंट? आहेत का नाही? म्हणून कोणता आजार किंवा म्हातारपण आपल्या वाट्याला येण्याच्या अगोदर आपण चांगले बनलो पाहिजे, धर्मवान बनलो पाहिजे, संयमशील बनलो पाहिजे. लोकांच्या हृदयामध्ये आपल्याला जागा तयार करता आली पाहिजे. आणि लोकांच्या हृदयामध्ये जागा तयार करण्यासाठी आपण वानाला नसलो तर नसलो, गुणाला असायला पाहिजे. नाही तर लोक प्राण्यांचे नावं घेऊ शिव्या देतात बाबा. देतात का नाही? प्राण्यांना बदनाम करतात लोक. प्राणी तरी चांगले हो, माणसं चांगले नाही. तुम्हाला मी माकडाची कथा सांगणार आहे, जातक कथा. आता तर बघा, काही प्राणी चांगले असतात. कुत्रा इमानदार असते की बेमान असते? आणि माणूस, कुत्रा इमानदार असते आणि माणसं काही बेमान असतात. कोणी मायबापाला बेमान होते, कोणी भावाला बेमान होते, कोणी बहिणीला बेमान होते, कोणी बायकोला बेमान होते, कोणी नवऱ्याला बेमान होते का नाही? बाप्पा होतेच हो. झाकली मूठ आहे सगळ्यांची. खरंच आहे ना. घर की कहाणी लय बिघडलेला कार्यक्रम आहे.
म्हणून मी आता मगाशी काय म्हणालो, लोक जसे दिसतात तसे नसतात, म्हणून कोणाच्या दागिन्यावर जाऊ नये, कोणाच्या मेकअपवर जाऊ नये, नाही का, कोणाच्या कपड्यावर जाऊ नये, कोणाच्या घरावर जाऊ नये. बापा लय सुखी असतील म्हणून कायचं काय आलं, आहेत का सुखीच नाही आहे. आणि याचा अर्थ असाही नाही की मोठ्या मोठ्या घरात राहणारे दुःखी आहेत, असाही नाही. भगवान बुद्ध म्हणाले काही काही गरीब लोकही दुःखी राहतात आणि काही काही श्रीमंत लोकही दुःखी असतात. काही काही गरीब लोकही सुखी असतात आणि काही काही श्रीमंत लोकही सुखी असतात. आणि त्यामुळे आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो हा आपला ज्याचा त्याचा विषय आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की आपण गुणवान असायला पाहिजे. मी तर म्हणतो नेतृत्व करणारे जेवढे कोणते लोक असतात, विशेषतः आपल्या देशातले धर्मगुरू, मग ते बौद्ध धर्मगुरू असो किंवा हिंदू म्हणून घेणाऱ्या धर्माचे धर्मगुरू असो, वारकरी संप्रदायवाले असो की इस्लाम धर्मातले मौलवी असो किंवा अजून ख्रिश्चन धर्मातले पादरी असो, फादर असो की अजून कोणत्या धर्माचे धर्मगुरू असो की जे नेतृत्व करतात, मी तर म्हणतो ते जर गुणवान असतील खऱ्या अर्थाने, गुणवान म्हणजे काय तर सीलवान, सदाचारी, संयमशील, माणसाला माणुसकीची शिकवण देणारे असतील, तर मला सांगा समाजावर चांगला परिणाम होईल की वाईट परिणाम होईल? कसा परिणाम होईल? चांगला परिणाम होईल. पण आपल्या देशात धर्माच्या नावावर लोक युद्ध करतात बघा. आमचा झेंडा म्हणतात महत्वाचा आहे, म्हणतात का नाही? धर्माचा अर्थ गेला कुठं? त्या दिवशीच एका धर्मगुरू सोबत मी चर्चा करत होतो, प्रसिद्ध धर्मगुरू होते. त्यांची आमच्या सगळ्या जाती धर्माच्या धर्मगुरू सोबत आमची दोस्ती आहे ना, ते विचारांचं देवाणघेवाण करायचं असते. असं थोडी आहे. भगवान बुद्ध म्हणाले आपला कोणी शत्रू नाही आहे, मैत्री सगळ्यांशी करा, विचारांची देवाणघेवाण सर्वांसोबत करा, कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा हेवादेवा करू नका, बिलकुल सगळ्यांशी प्रेमाने राहा. धर्म धर्माच्या ठिकाणी आहे, तत्वज्ञान तत्वज्ञानाच्या ठिकाणी आहे, जात धर्म संप्रदाय त्याच्या त्याच्या ठिकाणी आहे. पण माणूस म्हणून तुम्हाला माणसाशी माणुसकीनं वागता आलं पाहिजे. भगवंताच्या धम्माचा उद्देशच काय आहे? माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले माणुसकीचे नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. आपण कोण आहोत हे महत्वाचं नाही, पण आपल्यात माणुसकी असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? माणुसकी असायला पाहिजे. तर त्यांना मी म्हणालो, नाव सांगत नाही आता ते कोणत्या धर्माचे होते, नाही ते लोक म्हणतील बा आमच्या धर्मावर टीका करतात. टीका करत नाही आपण, आपलं प्रवचन सार्वजनिकच असते. तर त्यांना म्हणालो मी की बघा तुम्ही पण प्रसिद्ध आहात, तुमचं पण यूट्यूब चॅनल आहे, तुम्हाला पण बरेच लोक फॉलो करतात, तुम्ही पण मोटिवेशनल स्पीच देता असं लोकांना वाटते. परंतु आपल्यासारख्या लोकांनी, आपल्या देशातल्या लोकांना जर समतेचा संदेश सांगितला, धार्मिकतेच्या माध्यमातून लोकांना गुण्यागोविंदाने राहावं, माणुसकीची शिकवण जर आपण देत राहिलो, तर मी म्हटलं आपल्यासारखा दुसरा कोणता धर्मगुरू असू शकेल? नाही का? माणसं जोडता आले पाहिजे. माणसं तोडणं हे धर्माचं काम नाही आहे. आणि धर्माच्या नावावर जर कोणते धर्मगुरू माणसं तोडत असतील, ते ना तर धर्मगुरू आहेत ना ते शिकवतील ते धर्म आहे. समजते तुम्हाला मी काय बोलतो? सगळ्या लोकांच्यासाठी सांगतोय मी की धर्माच्या नावावर माणसांना माणसांपासून दूर करत असेल कोणी, तर तो धर्मही महत्वाचा नाही आहे आणि ते धर्मगुरूही महत्वाचे नाही आहे. आणि भगवंताची शिकवणच अशी आहे की माणसं जोडणारी आणि म्हणून नेतृत्व करणारा जो कोणता वर्ग आहे, मग ते धर्मगुरू असो, शिक्षक असो किंवा राजकारणी लोक असो. भगवंताने वंदनेमध्ये तुम्ही म्हणत असाल बघा, राजा भवतु धम्मिको, म्हणता की नाही तुम्ही? राजा भवतु धम्मिको. राजा कसा असायला पाहिजे म्हणाले? राजा धार्मिक असायला पाहिजे म्हणाले. पण धार्मिकता कोणती? तर ही झेंडेवाली नाही. आता जी आपल्या देशात चालली ही रंगावाली धार्मिकता नाही, झेंड्यावाली धार्मिकता नाही, कोणते निळा टिळ्यान भगवा टिळ्यान कोणता हिरवा टिळा, ती धार्मिकता नाही. धार्मिकता म्हणजे संयमशीलता, धार्मिकता म्हणजे सज्जनपणा, धार्मिकता म्हणजे सदाचार. आणि सदाचार म्हणजे काय? तर हिंसेपासून अलिप्त असणारे लोक, चोरीपासून अलिप्त असणारे लोक, व्याभिचारापासून अलिप्त राहणारे लोक, खोटं बोलण्यापासून अलिप्त राहणारे लोक, दारू गांजा बिडी तंबाखूपासून अलिप्त राहणारे जे लोक आहे त्यांना धार्मिक म्हणतात. ज्यांचा वाणीवर संयम आहे, ज्यांचा मनावर संयम आहे, ज्यांचा शरीरावर संयम आहे, ते लोक धार्मिक आहेत. जे लोक कोणाशी भांडत नाहीत, जे लोक वाद करत नाहीत, वाद होऊ देत नाहीत, भांडण होऊ देत नाहीत, तंटा होऊ देत नाही, सगळ्यांशी प्रेमाने आपुलकीने जिव्हाळ्याने वागतात, ते लोक धार्मिक आहेत. आणि जे लोक धर्माच्या नावावर अवडंबर माजवत असतील ते कायचे धार्मिक आले? ते लोकांना लुबाडणारे लोक आहेत.
किंवा लोकांना बहकवणारे लोक आहे आणि आपल्या देशात पिंग फुटलं अशा लोकांचं. आपण वैयक्तिक कोणावर टीका करत नाही, पण धर्माच्या नावावर लोकांपासून फोडणारे लोक आपल्या देशात निर्माण होत आहे आणि हीच मोठी शोकांतिका आपल्या देशाची आहे. मी लहानपणापासून पाहतोय, तुम्ही पण वाचत असाल शाळेमध्ये असताना बघा, भारत माझा देश आहे म्हणता का नाही? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे. आणि हकीकत मध्ये मानतात का लोक? जातीच्या चष्म्यातून पाहतात लोक. आजही लोक माणूस माणसाशी विषमतेने वागतो या देशामध्ये. आपण वागतो का नाही? विषमतेने वागतात ना लोक. आपण कोणत्या जाती धर्मावर टीका करत नाही, पण मला म्हणायचं आहे की जर धार्मिक आहे आणि धर्म जर तुमचा श्रेष्ठ आहे आणि तुम्हाला माणुसकीची जाण नाही आहे, तर कोणता धर्म श्रेष्ठ आहे? कोणत्या धर्माला मानता? कोणता धर्म तुमचा श्रेष्ठ आहे? आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की आपल्याकडे मी तर म्हणतो राजकीय लोक जे आहेत, सरपंच असो, नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो का मंत्री असो, जसे भगवान बुद्ध म्हणाले की नाही, धार्मिक असावा राजा बहुत धम्मिको. जर ते सदाचारी असतील तर देश बघा वैभवापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. पण त्या दिवशी आमचे भंतेजी म्हणे, आम्ही आता गाडीमध्ये चर्चा चालली होती, रोड लयच खराब काही ठिकाणचे, सगळीकडे फिरतो आम्ही, लयच खराब रोड, ॲक्सिडेंट होतात बघा बऱ्याच ठिकाणी, रोडमुळे पण ॲक्सिडेंट होतात नाही का. तर आम्ही चर्चा करत होतो, तर भंतेजी म्हणाले, आमचे एक भंतेजी, तुम्हाला माहीत असेल नसेल, सरकार कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देते. समजा कॉन्ट्रॅक्ट असेल 1 कोटीचं, 1 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट असेल तर त्यातले 25 लाख रुपये फक्त कामासाठी वापरले जातात आणि 75 लाख रुपये बापा याच्या खिशात काही, त्याच्या खिशात काही, याच्या खिशात काही, त्याच्या खिशात काही. आणि काय तर भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे. आणि मरणारे लोक कोणाचे बांधव आहेत? हाताने मारता तुम्ही, केमिकल युक्त तुम्ही आहार देता लोकांना, ते कोणाचे बांधव आहेत? तुम्ही महिलांवरती अन्याय अत्याचार करता आणि त्या कोणाचे बांधव नाही आहेत का? मग त्या कोणाच्या भगिनी नाही आहेत का? इथे बलात्कार करता तुम्ही आणि ते बलात्कार झालेले बलात्कार त्यांना तुम्ही सोडून देता, ते कोणाचे बांधव आहेत, कोणाच्या भगिनी आहेत? मग सांगा तुम्ही. आणि म्हणे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे. त्या दिवशी एका सरकारी कार्यालयात घेऊन गेले आपले एक साहेब काही लोकांकडे, म्हणजे जस्ट ते कार्यक्रमाची चर्चा करायची होती म्हणून. तर जाताना रस्त्यातच होतं ते कार्यालय, गेलो बापा त्या कार्यालयामध्ये, ते 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावर त्यांचं ते ऑफिस होतं. आणि गेलो तर ते आता हे नव्हती, लिफ्ट नव्हती तिथं, पायऱ्याने चालत, जिन्याने चालत गेलो. ते जिना जिथं चालत गेलो तर त्या कॉर्नरवर पिचकाऱ्या मारलेल्या. आणि काही ठिकाणी ते कोणाचे फोटो लावलेत, पिचकाऱ्या मारू नये म्हणून फोटो. मी म्हटलं बापा इथं जागा दिली, हे आश्चर्यच आहे ना बाप, आहे का नाही आश्चर्य? माझ्या देशावर माझं प्रेम आहे म्हणते, सरकारी कार्यालय कोणाच्या देशातलं? या तुमच्या समृद्धीवर टीका करत नाही आपण, पण ही हकीकत आहे, देशातली शोकांतिका आहे. या समृद्धीवर मी पाहिलं काही ठिकाणी, आता आम्ही थांबतो लघुशंकेसाठी वगैरे, त्या दिवशी थांबलो एका ठिकाणी, आत्ताच बनवला नाही, लघुशंकेसाठी गेलो आम्ही बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी, एवढी गंदगी, एवढं घाण. मी म्हटलं बापा कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिला असते? इथं कोणी कर्मचारी ठेवला नसेल काय? जेवढं काही गव्हर्नमेंटचे ऑफिसेस वगैरे असतील, काही अपवाद वगळता सगळे गंदगीवाले. कोणी पुडी खाऊन थुकलं, कोणी तंबाखू खाऊन थुकलाय नाही का, कोणी कचरा टाकलाय, कोणी काय केलंय. आणि रोज पोरं म्हणत असतील लेकरं शाळेत गेल्यावर, माझ्या देशावर माझं प्रेम आहे. आणि हा कोणाचा देश आहे? मग खाजगी शाळा टोले जंग आणि सरकारी शाळा, मला तर वाटते बापा त्या दिवशी बातमी वाचली वर्तमानपत्रात, विकल्या म्हणे, विकल्या, संपला विषय. काही दिवसानंतर गरिबाचे लेकरं शिक्षण घेऊ शकणार नाहीत. आणि ते फक्त SC वालेच नाही, आज जे माझे काही मराठा बांधव आरक्षण मागत असतील त्यांचेही लेकरं, OBC असतील त्यांचेही लेकरं, मुस्लिम असतील त्यांचेही लेकरं काय शिक्षण घेतील हो? 10,000 रुपये महिन्याला जर फीस खाजगी शाळेमध्ये द्यावी लागत असेल, ज्यांची पोटाची खळगी
काम केल्याशिवाय भरत नाही, त्याने लेकरांना शिक्षण कसं द्यावं? आणि एकाच जातीचे धर्माचे समाजाचे लोक गरीब आहे का आपल्या देशातले? आहे का? गरिबांनी शिक्षण कसं घ्यावं? आणि त्यामुळे मी ही मुद्दा म्हणून सांगतोय तुम्हाला की धर्म महत्वाचा की ह्या गोष्टी महत्वाच्या, आचरण महत्वाचं आहे. म्हणून सरपंच जर चांगला असेल, गुणवान असेल, सदाचारी असेल, नगरसेवक असेल तो सदाचारी असेल, आमदार असेल तो सदाचारी असेल, खासदार असेल तो सदाचारी असेल, तो भ्रष्टाचारी नसेल, लोकांचा विचार करणारा असेल, तर या देशाचं गणित कुठच्या कुठे जाईल, नाही का? सगळ्यांचा विचार करणारे आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक, धर्मगुरू पाहिजे का नाही? आपलाच खिशे भरणारे जर असतील तर काल आमच्या भंतेजीने गणित सांगितलं, पंचवार्षिक निवडणुकीला म्हणे भंतेजी काही लोक 500 रुपये घेतात. मतदाता काय नाव आहे माहिती का? वोटरला काय नाव आहे तुम्हाला? जे वोटर आहे, वोटर म्हणजे मतदान करणारे. मतदान, डोनेटर शब्द वापरला तिथे, डोनेटर. इकडे डोनेटर शब्द वापरतात अध्यात्मामध्ये, दानदाता आणि मतदाता, मतदान करणार, मतदान. आता मतदान करणारा 500 रुपयात विकल्या जात असेल 5 वर्षात, तर तुम्हीच हिशोब लावा की तुम्ही केवढ्याची, तुमची किंमत काय. एकानं सोशल मीडियावर टाकलं, एका गाढवाची जेवढी किंमत असते म्हणे ती जास्त आणि माणसाची किंमत कमी आहे. आणि खरंच आहेत, नाही का? त्या निवडणुकीच्या दरम्यान दारू प्यायची, त्या निवडणुकीच्या दरम्यान मांस खायचं, निवडणुकीच्या दरम्यान एन्जॉय करायचा आणि बिघडलेल्या लोकांना निवडून द्यायचं. 5 वर्ष ते लोक राज करतात आणि नको ते काम करतात. कोणतंच काम करत नाहीत, विकास तर करतच नाही. विकासाच्या नावानं आपलंच पोट भरायचं. या देशातले बहुसंख्य लोक, सगळ्या जाती धर्माचे, सर्वात मोठी चूक जर केव्हा करत असतील, जाहीरपणे सांगतोय मी, तर ती निवडणुकीच्या वेळेला. अंध बनतात लोक आणि अशिक्षितच लोक नाही तर शिकले सवरलेले लोक. हो, त्या देशाचं काय भविष्य असेल का उज्ज्वल भविष्य? नंतर तोंडाकडे पाहायचं, नंतर त्याला म्हणायचं साहेब सही करा ना, ते म्हणते दे पैसे पुन्हा. यानं निवडणुकीला दिलेत 500 रुपये आणि नंतर काम करायला गेले घरकुल योजनेसाठी, साहेब सही करा ना, पैसे दे म्हणते मला. आहे का नाही? असं कोणती स्कीम असो, पैसे खाल्ल्याशिवाय पास होत नाही. त्या दिवशी एका साहेबांनी मला सांगितलं, भंतेजी लय भ्रष्टाचार आहे म्हणे आणि याला कारणीभूत खरंच सर्वसामान्य मतदाता आहे, तो सगळ्या जाती धर्माचा, कारण विचार करत नाही ना तो. आणि त्यामुळे मी हे सांगत आहे की आपण नेतृत्व करणारे जे लोक आहेत ते जर गुणवान असतील तर सगळ्यांचं भलं करू शकतात, स्वतःचं भलं करू शकतात. सर ते शेवटी बघा, मी तुम्हाला एक जातक कथा सांगणार आहे. निंद गुफा जातक नावाची एक जातक कथा आहे. तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं गेलं असेल बघा, गांधीजीचे 3 बंदर म्हणून तुम्ही ऐकलं असेल. काही ठिकाणी तुम्ही मूर्त्या पाहिल्या असतील बघा. एक माकड असं डोळ्यावर हात ठेवते, तुम्ही मूर्त्या पाहिल्या असेल तर, फोटो पाहिला असेल तर. दुसरं माकड असं कानाला हात लावते आणि तिसरं माकड असं तोंडाला हात लावते. बघितलं का तुम्ही? बघितलं हो की नाही? काय भुका लागल्या? हा बापा, भुका काय लागतील तुम्हाला? तर 3 बंदराची कथा माहिती आहे तुम्हाला? कथा माहित नाही तुम्हाला, फक्त चित्र पाहिलेलं आहे तुम्ही, बरं ना? आणि सांगितलं त्याच्याबद्दल की बुरा नाही सुनना है, बुरा नाही काही नाही वगैरे वगैरे. तर त्याची ओरिजिनल कथा बौद्ध साहित्यात आहे, जातक कथामध्ये. ओरिजिनल कथा कशात आहे? बौद्ध साहित्यात आहे, जातक कथेमध्ये. तर ती कथा तुम्हाला सांगतो, अत्यंत उद्बोधक आहे, बोधप्रद आहे, बोध कथा आहे ती. तर ती तुम्हाला सर ते शेवटी सांगतो. सांगू का? हां, व्हेरी गुड. कधी तपासलं पाहिजे ना बाप्पा, नाही तर बोलणारा बोलत राहते. एकदा झालं असोच, एक व्यक्ती होता, भाषण करत होता, धर्माचं आख्यान सांगत होता, कीर्तन करत होता, प्रवचन देत होता, धर्मगुरू. ते उभा राहिला आणि त्याचं सुरू होतं प्रवचन. रात्रीचे 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, रात्रीचा कार्यक्रम होता प्रवचनाचा. ते उभं राहू त्याचं प्रवचन सुरू होतं. लय लोक होते. आता लोक ग्रहस्थ, काही लोक जेवणाचं डोकं ठेवून आलेले असतात. आता सगळे लोक एकाच विचारानं थोडे आलेले असतात. कोणी जेवणासाठी आलेलं असते, कोणी किती लोक आले ते पाहायला आलेलं असते, कोणी बा मी आलो होतो हे दाखवायला आलेलं असते, आणि कोणी ऐकायला आलेलं असते. का सगळेच त्याच्यासाठी चालले, आणि कोणी सत्कार घ्यायला आलेले असतात. बापा खरं की खोटं? बापा खरंच आहे. तुम्ही कायचं खोटं म्हणाल, तुम्ही म्हटले तर काय बिघडेल का? त्याचं
गोष्ट काही बिघडत नाही. तर ते प्रवचन सुरू होतं. 11 वाजले, 12 वाजले. आता ग्रहस्थ लोक, बायको लेकरवाले लोक, तर लोक उठून चालले. मग रात्रीच्या 12 वाजलेत. लोकांना वाटलं बापा हे काय संपवच ना. आम्ही तर संपवतो एक गोष्ट सांगून, पण त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला अगोदर. ते 12 वाजले, लोक एकाएकानं उठून गेले. आता झोपाळू लोक नाही का, ग्रहस्थ लोक उठून गेले. एकच व्यक्ती समोर बसून राहिले. तो ह्याचा जो उत्साह होता प्रवचन करणाऱ्याचा, तो काय कमी होईना. त्याला वाटलं बापा हे तर लयच इंटरेस्ट ना ऐकू लागलं समोर बसलेलं. आता याच्यासाठीच बोलतो म्हणून त्याच्याकडे पाहू याचं बोलणं सुरूच होतं. 12 वाजले. याला वाटलं बा एकदा विचारू तर दे याला की तुला खरंच आवडू लागलं का म्हणून माझं प्रवचन. तो त्यानं थांबवलं आणि त्यानं विचारलं, का हो हे मी प्रवचन देत आहे तुम्हाला फार आवडलेलं दिसते म्हणून तुम्ही बसले का. ते म्हणे नाही महाराज, गैरसमज करून घेऊ नका. ते म्हणे काऊ काय झालं, तू बसलेला काय इथं, सगळे लोक निघून गेले, तू एकटाच तर बसला काऊ. ते म्हणे मी हे प्रवचन ऐकण्यासाठी बसलो नाही महाराज. ज्या घोंगडीवर उभं राहून तुम्ही प्रवचन देऊ लागली ती घोंगडी तेवढी माझी मला जर मिळाली तर मी असं होते का नाही. असं होते बापा जीवनामध्ये. आणि त्यामुळे तुम्ही तसे नाही, तुम्ही घोंगडीसाठी थोडी आले, तुम्ही तर खरंच भंतीजीचं प्रवचन ऐकायला आले म्हणून तर एवढ्या मोठ्या संख्येने आले. तर तुम्हाला ओरिजिनल 3 बंदराची कथा सांगतो आणि माझं प्रवचन थांबवतो. बघा, एकदा जातक कथेमध्ये सांगितलंय बौद्ध साहित्यातल्या, एका पर्वतावर, जंगलामध्ये एका पर्वतावर माकडांची एक टोळी राहत होती. खूप माकडं होते. तुम्ही माकडं पाहिले का, टोळीनं राहतात बघा. माकडं टोळीनं राहतात, त्यांची कळप असतो, त्यांची टोळी असते. बरेच प्राणी, पशु पक्षी टोळीनं राहतात. माणसांना राहता येत नाही. राहता येते का. लेकात बाप नाही, बापात लेक नाही, आहे का, नाही आहे. प्राण्यांकडून शिकलो पाहिजे आपण. तर त्या माकडांची एक टोळी होती. त्या टोळीचा एक महाळ्या असतो. तुमच्याकडे काय म्हणतात, मळ्या. बापा मळ्या, तर मळ्या. त्यांचा बॉस राजा समजू आपण गोष्टीसाठी. तर त्यांचा राजा होता एक. तर विशेषतः त्या राजाची अशी होती, तो अत्यंत सुंदर होता. मुलायम त्याचे केस होते, दिसायला पण अत्यंत सुंदर होता. तो माणसांसारखा दिसत होता बघा. माकड आहे, अत्यंत सुंदर. आणि मग एक दिवस असं झालं की ते टोळी सोबतच राहायची माकडांची. काही शिकारी शिकार करण्यासाठी गेले तिकडे डोंगरामध्ये, जंगलामध्ये. आणि त्यांना तो माकडाचा राजा दिसला आणि त्या शिकाऱ्यांचं मन त्याच्याकडे आकर्षित झालं. त्यांना वाटलं अरे बाप रे, एवढा सुंदर माकड, आपण जर याला पकडलं आणि राजाकडे घेऊन गेलो तर राजा आपल्याला बक्षीस देईल. शिकाऱ्यांनी जाळं टाकलं. त्या राजाला म्हणजे माकडाला, मुख्य माकडा जो मुखिया होता ना, त्याला पकडलं आणि राजाकडे घेऊन गेले पकडून. राजानं पण पाहिलं तर राजा आश्चर्यचकित झाला. राजाला वाटलं किती सुंदर आहे माकड हे, खरोखरच एकदम नाकं डोळे, याचं पूर्ण शरीर, याचे केस एकदम मुलायम. राजाला आवड होती प्राण्यांची. आता कोणाकोणाला प्राण्यांची आवड असते. तुम्ही पाहत असाल तर बापा, कोणाला कुत्र्याची आवड, कोणाला मांजरीची आवड, कोणाला कोणत्या प्राण्यांची आवड, माणसांची नाही. काही लोकांना, तुम्ही नाही बापा, तुम्हाला असेल, पण काही लोकांना कुत्रे लय प्रिय, कोणाला मांजर लय प्रिय, पण प्रिय लोकप्रिय नाही. त्यांना म्हणतात नाही आमच्याकडेच येता का, त्यांच्याकडे जा ना, आमच्याकडे जाता का, त्यांच्याकडे जाऊन राहा ना, आणि आमच्याकडे तर सगळंच संपलं ना, आम्हाला काय दिलं तुम्ही, असे म्हणतात लोक. करतात का नाही. आपल्या लोकांना दूर करतात आणि बकरीला जवळ करतील, मांजरीला जवळ करतील, कुत्र्याला जवळ करतील, पण आपल्या माणसांना दूर लोटतात. बघा, या जगात असेही लोक आहेत काही. तर जो राजा होता का नाही, खरोखरच त्या नगराचा राजा असलेल्याला प्राण्यांबद्दल प्रेम होता, आत्मीयता होती, असावी. सगळ्या प्राणीमात्रांबद्दल आत्मीयता असावी. सांगण्याचा हेतू असा नाही की प्राण्यांना जवळ करू नये, बिलकुल सगळ्या पशु पक्षी प्राण्यांना जवळ करावं. सगळ्यांच्या प्रती दयामया आपल्या मनात असावी, पण माणसांच्याही प्रती असावी त्याच्यासह, नाही का. तर मग तो माकड घेऊन गेले शिकारी. राजानं पाहिलं, राजाला वाटलं की अरे वा, याला पाळायला पाहिजे. आता प्राणी पाळतात ना काही. तर राजा म्हणे याला पाळा. तर राज दरबारामध्ये एका ठिकाणी त्याची व्यवस्था केली
त्या माकडाची, सुंदर माकड, त्याला खायला पियायला मस्तपैकी. आता राजाच्या राजदरबारात राजवाड्यात असल्यावर काही कमी असेल का? असेल का? तर तुम्हालाच पहा ना बापा, भीक मागणारे लोक, भिकारी लोक होते ना. भिकारी बने है माला माल, ये है मेरे भीम का कमाल. आहे का नाही? खरोखरच भिकारीच तर होते ना हो. खुळखुळ्याची काठी नाही का, येसवार वाढ ग माय पाणी वाढ ग माय, ते गाणं लिहिलं ना कोणीतरी. खरोखरच अशी परिस्थिती होती, असं पाणी प्यावं लागायचं. बाबासाहेब म्हणाले, मला सार्वजनिक माठामधलं पाणी मी स्वतः घेऊन पिऊ शकत नव्हतो. दिसायला गोरा गोमटा होतो, माझ्या अंगावरती कपडे चांगले होते, तरी सुद्धा मी विशिष्ट जातीमध्ये जन्माला आलो आणि लोकांच्या दृष्टिकोनातून मी खालच्या जातीत जन्माला आलो आहे, म्हणून सार्वजनिक माठातलं पाणी मला पिऊ दिल्या जात नव्हतं, एवढंही मी सहन केलं, असं बाबासाहेब म्हणाले की नाही. बैलगाडीतून उतरवलं बाबासाहेबांना. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय की मालामाल जे झालोय आपण, ते बाबासाहेबांच्यामुळे झालो. त्यांच्या उपकाराची आपण जाणीव ठेवली पाहिजे. म्हणून आपण आपल्यासाठी जगायचं नाही आहे. बाबासाहेबांनी जो बुद्धाचा मार्ग दिलाय, त्या बुद्धाच्या मार्गामध्ये स्वतःला गुंतवायचं आहे, स्वतः धम्माचं आचरण करायचं आहे, धम्मप्रचारासाठी सहाय्यक बनायचं आहे. जसे आज तुम्ही धम्मप्रचारासाठी सहाय्यक बनलात ना, बंतीजींना बोलावून. आणि म्हणून मग ते माकड पाळलं. माकडाला खायला भेटत होतं, मस्त माकड राहत होतं. राजाच्या मनात विचार आला की आता आपण एक काम करू, एका मदारीला बोलू. मदारी माहिती तुम्हाला? मदारी म्हणजे माकडाचा खेळ करणारा असतं, बघितलं का तुम्ही? माकडाचा खेळ करणाराच मदारी असते. त्या मदारीला बोलू आणि याला ट्रेनिंग देऊ. आता प्राण्याला जसं ट्रेनिंग दिलं तसं प्राणी बरोबर ट्रेन होते. प्राण्यांना, पक्ष्यांना जसं प्रशिक्षण दिलं की प्राणी, पशु पक्षी प्रशिक्षित बनतात. एका दिवशी एका घरी गेलो, पोपट ते ताई म्हणे पोपट्याला, त्याचं काय नाव होतं, काहीतरी नाव ठेवलं, म्हणे मम्मी म्हण बाबा. ते म्हणे ना पोपट मम्मी, पोपट पण मम्मी म्हणे. ते म्हणे जय भीम म्हण बाळा. ते जय भीम म्हणे. पोपट जय भीम म्हणते. हो, तुम्ही ऐकलं असेल का तिथं जय भीम म्हणते, मम्मी म्हणते, पप्पा म्हणते. काही कोणी पशु पक्षी प्रशिक्षण दिलं तर शिकू शकतात, लेकरंही शिकू शकतात. ज्यांना जे कोणतं प्रशिक्षण मिळते ते बरोबर तसे प्रशिक्षित होऊ शकतात. तर त्या माकडाला प्रशिक्षण देण्यासाठी एका मदारीला बोलवलं आणि रोज माकडाला प्रशिक्षण दिल्या गेलं. तमाशात नाचायचं कसं, कोणतं काम कसं करायचं, कोणत्या माणसाला बोलून आणायचं कसं, वगैरे वगैरे. आणि त्याला प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षण दिल्यावर मग त्यानं खेळ सुरू केला मदारीनं, राजाच्या परवानगीनं. मग प्रजेचं मनोरंजन म्हणून राजानं परमिशन दिली की तू या माकडाचा खेळ करत राहा आणि प्रजेचं मनोरंजन करत राहा. मग रोज आज या नगरात, उद्या त्या नगरात, अजून कोणत्या नगरात असे खेळ व्हायचे. तुम्ही खेळ पाहिले असतील कधी बघा. डोंबाराचा खेळ येते, माकडाचा खेळ येते, सापाचा खेळ येते. आणि तसा त्या मदाऱ्याचा खेळ सुरू झाला. लय लोक जमायचे, कारण ते माकड लय हुशार होतं, लय शार्प, बुद्धिवान एकदम. सगळे काम ऐकायचं, माणसासारखं चालायचं, माणसासारखं ऐकायचं. हे करत असताना एक दिवस, आता राजाला प्राणी आवडत होते, राजाकडे कौतुक गेलं लोकांकडून, महाराज आपण ज्या माकडाला पाळलंय तो माकड लयच हुशार आहे, सगळं ऐकते, माणसापेक्षा जास्त हुशार आहे. राजा एक दिवस खेळ बघायला आला. आणि राजा मोहात पडला. आणि मग राजा रोज वेळातला वेळ काढू येई आणि त्या माकडाचा खेळ पाहत राही. मग राजाला आवडायला लागलं. पण राजा होता जरा दयाळू. होता तर राजाला वाटलं की एवढे दिवस झालं बघा, याला याच्या टोळीतून आणलं आपण, शिकाऱ्यांनी आपल्या हवाली केलं, एवढं प्रामाणिकपणे हे वागू लागलं, कामं करू लागलं, माणसांचं ऐकू लागलं, परंतु आपल्याकडेच याला ठेवणं काही बरं नाही. त्याला दयामय आली आणि राजानं आदेश दिला की माकड जिथून आणलं होतं तिथं त्याला सोडून द्या. आता राजाचा आदेश कोण नाही पाळणार? राजा बोले दल हले. राजानं कोणताही डिसिजन घेऊ, राजानं कोणताही निर्णय घेऊ, प्रजेला करावंच लागते. नाही करावं तर काहीच खरं नाही. खरं की खोटं? तेव्हाचा राजा असो की आताचा राजा असो का उद्याचा राजा असो, राजा बोले दल हले. राजाला काय हुकूम सोडायची फक्त बात आहे. त्याला काय माहीत सर्वसामान्यांचे काय हाल होतात बिचाऱ्यांचे, कोणत्या जाती धर्माचे असो लोक किती हाल आहेत बघा ना. पण त्या विषय असा आहे की झाकली मूठ आहे. बोलावं तर कसं बोला, आपणच मत दिलं, आपणच निवडून दिलं असे म्हणतात लोक. तर मग माकडाला सोडलं. माकडाचे जे
टोळीतले लोक बाकीचे माकडं होते लय जाम खुश झाले. अरे वा वा वा, आपला राजा आला बऱ्याच दिवसानंतर. आणि मग राजाची विचारपूस केली, तब्येत वगैरे बरी आहे का, कसं आहे काय वगैरे. राजाचं लय जंगी स्वागत केलं. कोणत्या राजाचं? माकड असलेल्या राजाचं. बरं, त्या राजानं सोडून दिलं, कारण हा पण माकड राजा होता ना, माकडांचा टोळीचा प्रमुख होता ना, मुखिया होता. मग ह्याला सोडलं माकडाला. सगळ्या माकडांनी याचा सत्कार केला, स्वागत केला फुलं फळांनी. आणि त्या बाकीच्या माकडांनी विचारलं की महाराज, तुम्ही मानुषी समाजामध्ये गेले होते, मनुष्य समाजामध्ये, तर मनुष्य समाजात तुम्ही गेले होते तर कुठं गेले होते, कसे राहिले, काय खाल्लं, तिथे माणसं कसे राहतात, माणसाचा स्वभाव कसा असतो, याबद्दल जरा आम्हाला सांगा. ते म्हणे विषय कट करा म्हणे, ते काढू नका म्हणे विषय. आता यानं पाहिलं होतं, आता हे प्राणीच होतं ना, पण यानं पाहिले माणसं कसे राहतात, राजवाड्यातले माणसं कसे, कोणत्या नगरातले माणसं कसे, माणसं कसे, पुरुष कसे, स्त्रिया कशा, तरुण कसे, तरुणी कसे, अमक ढमक टमक, यानं सारं निहाळलं होतं. आणि याला याच्या जाती बांधवांनी विचारलं की माणसांचं कसं असतंय स्वभाव वगैरे सगळ्या गोष्टी. तर हे म्हणे नका विचारू, जाऊ द्या ना, आता ते संपला विषय म्हणे, कशाला विचारता. तर हे माणसांसोबत राहून चांगल्या लोकांसोबत राहिलं होतं काही दा, तर यानं चांगले गुण घेतले होते बा, निंदा बिंदा करू नये कोणाची. तर म्हणून हा म्हणे बात, माझं तोंड उघडू नका म्हणे. कशाला तोंड उघडता, लोक म्हणतात नाही कधी कधी तोंड उघडा लागू देऊ नका मला. तर हे माकड म्हणे तोंड उघडू देऊ नका म्हणे, माझं कशाला बोलता, जाऊ द्या ना म्हणे, संपला विषय, अध्याय संपला, मी आलो आता, आपण गुन्ह्या गोविंदाने राहू. ते माकड म्हणे नाही नाही नाही, सांगाच म्हणे, सांगाच कसं काय होते काय होत. तर यानं केली सांगायला सुरुवात. मग हे म्हणे ठीक आहे बा, मी सांगतो म्हणे. पहिली गोष्ट तर म्हणे, मनुष्य एवढा विचित्र प्राणी आहे म्हणे या जगात. मी जंगलात राहिलो, जंगलातले सगळे प्राणी पाहिले, पण माणसांच्या सहवासात राहिलो नाही. बाकी सगळ्या प्राण्यांच्या सहवासात राहिलो मी, लहानाचा मोठा झालो, पण माणसांच्या सहवासात राहण्याचाही मला योग आला. आणि मी एवढ्या दिवसात पाहिलं आणि मी माझ्या मनाला समजवलं की या जगात सर्वात विचित्र प्राणी जर कोणता असेल तर कोणता? माणूस. तर ते म्हणे उत्सुकतावच बाकीचे कसं काय? ते म्हणे काय सांगू तुम्हाला, आपण टोळीनं राहतो का नाही, आपण एका दिलानं राहतो का नाही, एका विचाराने एका मतानं राहतो का नाही. ते म्हणे हो, ते म्हणे हो, ते म्हणे हो. माणसांचं असं नाही म्हणे. माणसं ते घरातले असो का एका समाजातले असो का एका गावातले असो, बिलकुल एका दिलाने एका मतानं राहत नाहीत म्हणे. इकडं इकडं एक इकडं ओढते म्हणे, एक तिकडं ओढते म्हणे. मेरी सुनो मेरी गिनो मुझेच पहिचानो, असे माणसं असतात म्हणे. एक नाही भाराभर चिंध्या, एक ना धड भाराभर चिंध्या आहे म्हणे. बाप लेकाचं ऐकत नाही, लेक बापाचं ऐकत नाही, कोणी कोणाचं ऐकत नाही, आपली ना आपलीच लावतात म्हणे लोक, कोणी कोणात नाही. आणि आहेत का खरंच? आहेत का? प्राण्यांसारखे आहेत का? टोळीसारखे राहतात का? एकत्र राहतात का? एका दिलाने राहतात का माणसं? काही काही अपवाद वगळता नाही राहत. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की बघा, असे माणसं की बिलकुल काहीच कामाचं नाही, एकत्र राहत नाहीत, एका दिलानं राहत नाहीत, एका विचारानं राहत नाहीत. मग ते माकडं म्हणे, डोळ्यावर हात ठेवला, बापा अशा माणसांचं दर्शन कधी न हो म्हणे. त्याने ठेवले डोळ्यावर हात. समजलं का तुम्हाला? समजतं ना? 3 मूर्त्या पाहिल्या ना बंदराच्या, तर पहिले जे आहे की ना असं डोळ्यावर हात ठेवलं, ते काय म्हणे माकडं, अर असे जर माणसं असतील तर बापा ते नजरेसही कधी न पडो. त्याने डोळ्यावर हात ठेवले. तर ते माकड राजा जो होता ते म्हणे ऐकून तर घ्या म्हणे आता पुढचं गणित. तर ते म्हणे सांग बापा, आता सांगू लागलात. ते म्हणे माणसं माणसंच आहे, पण आपण जसे माकडं आहोत तर माकडं टोळीनं राहतो का नाही, पण माणसांचं गणित असं नाही म्हणे. ते माणसं माणसंच आहेत, पण एक म्हणते म्हणे मी ब्राह्मण आहे, दुसरा म्हणते मी क्षत्रिय आहे, तिसरा म्हणते मी वैश्य आहे, आणि चौथा म्हणते मी शूद्र आहे. तो म्हणते माझी जात धर्मश्रेष्ठ आहे, आणि तो म्हणते माझी जात धर्मश्रेष्ठ आहे. ते म्हणते आमचं तत्वज्ञान श्रेष्ठ आहे, ते म्हणते आमचं तत्वज्ञान श्रेष्ठ आहे. ते म्हणते आमचे सणवार बरोबर आहे, ते म्हणते आमचे सणवार बरोबर आहेत. असं सांगत होतं. अर ते म्हणे हे काही खरं नाही म्हणे. बापा 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 कानावर हात ठेवले होते ऐकणाऱ्यांनी. ते म्हणे असं आहे का म्हणे. ते कानावर हात ठेवले. त्याने काय राहिलं आता? तोंड राहिलं ना बापा. डोळे बंद केले, कानही बंद केले. अर ते काही सांगू नका म्हणे, हे लयच बेकार आहे, खरंच विचित्र आहे म्हणे माणूस. ते म्हणे नाही नाही ऐकायचं म्हणे. ते म्हणे एका घरातले जरी लोक असतील, माणसं माणसंच आहेत, एका घरातले जरी असतील
तर भाऊ भावाचं तोंड पाहत नाही म्हणे, बहीण बहिणीचं तोंड पाहत नाही म्हणे, भाऊ बहिणीला विचारत नाही, बहीण भावाला विचारत नाही म्हणे, मुलगा असून मायबापाचं ऐकत नाही म्हणे, आणि काही काही नवरे बायकोच ऐकतात म्हणे, काही काही बायका नवऱ्याच ऐकतात, आणि काही ऐकतात आणि काही ऐकत नाहीत म्हणे. कोणी ऐका नाही गणित असं, कोणी कोणी नवरे नवरे आहे म्हणे मायबापाचंच ऐकून राहतात आणि काही काही बायकोचंच ऐकून राहतात. आहेत का नाही? तुम्ही मुकेत बसता बापा, गोळी लागली की मुकत बसावं लागते, काय करावं आता. तर ते म्हणे असं आहे का, ते म्हणे कोणीच कोणाला विचारत नाही म्हणे, पैसा आहे म्हणे महत्वाचा लोकांसाठी, फक्त काय महत्वाचा आहे, पैसा पैसा पैसाच महत्वाचा आहे म्हणे लोकांसाठी, मानपानच महत्वाचं आहे म्हणे, मलाच विचारा म्हणतात म्हणे, मलाच मानपान द्या म्हणतात म्हणे, माझंच ऐका म्हणतात, असे लोक आहेत म्हणे. माणसं असून देखील माणसाला पाण्यात पाहणारे लोक आहेत, कोणी कोणाला किंमत देत नाही म्हणे, कोणी कोणाला विचारत नाही, आणि अशा प्रकारचा मानुषी स्वभाव आहे, मनुष्याचा स्वभाव आहे. ते म्हणे असं आहे का, अर बापा बापा म्हणे आता बस झालं म्हणे, आता ते त्यांचा स्वभाव त्यांच्याच जवळ राहो, त्यांची निंदा करणं नको आणि त्यांच्याबद्दल चर्चा करणं नको, आणि ठेवलं मग तोंडावर बोट. कारण ते म्हणे काही लोकांकडून मी ऐकलं की निंदा करू नये कोणाच्या बद्दल, इकडचं तिकडचं इकडे बोलू नये, म्हणून तोंडावर बोट. तर हे 3 बंदर आहेत बघा, समजलं का तुम्हाला? हे 3 बंदर आहेत. तर बंदर तरी चांगले, पण काही काही लोक बिलकुल चांगले नाही. आणि त्यामुळे आपण सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं किती प्रकारचे लोक आहेत या जगतामध्ये, 4 प्रकारचे लोक आहेत. वानाला आहेत पण गुणाला नाही, वानाला नाहीत पण गुणाला आहेत. तिसरं वानाला नाही आणि गुणालाही नाही, आणि चौथे वानाला पण आहेत आणि गुणाला पण आहेत, पण असे दुर्मिळ आहेत. बापा या 4 पैकी तुम्ही कोणत्यात मोडता, हा तुमचा प्रश्न आहे. मी तुम्हाला बोर्ड करून असं म्हणू शकत नाही की तुम्ही कोणत्या कशामध्ये मोडता ते. हे समजवलं. दुसरी गोष्ट काय शिकवली, वानराची 3 बंदराची कथा सांगितली तुम्हाला. मनुष्य विचित्र आहे आणि आपण त्या विचित्र असणाऱ्या मनुष्यांपैकी असता कामा नये. आपण धार्मिक असायला पाहिजे, सिलवान असायला पाहिजे, गुणवान असायला पाहिजे, सुस्वभावी असायला पाहिजे, मदत करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. कारण आपण मरणारे आहोत. मरण्याच्या अगोदर किमान आपल्या लोकांचे आपण झालो पाहिजे. पैसा, धन, दौलत, पद, प्रतिष्ठा आज आहे उद्या नाही. ज्याला चिपकू राहतो ते एक दिवस सोडून जावं लागणार आहे. राहते का सोबत? ज्या धनाला दौलतीला आपण आपलं म्हणतो ते राहते का आपल्या सोबत? नाही राहत, सोडून जावं लागते. आणि म्हणून बुद्धाच्या धम्माचं आचरण करा. आम्हाला इथे एवढ्या मोठ्या आग्रहाने आपण बोलावलं, एवढ्या श्रद्धापूर्वक आम्हाला आपण बोलावलं, धम्मदेसनेचं आयोजन केलं, तेव्हा पुन्हा एकदा रत्नदीपजी डोंगरे आणि सर्वच आयोजकांच्या प्रती, आपल्या महाबोधी विहारामध्ये जे कोणी श्रद्धावान उपासक येत होते त्या सर्वांच्या प्रती, आपल्या गावकऱ्यांच्या सर्वांच्या प्रती, उपस्थितांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो. आपण आपल्या जीवनामध्ये सुखी बनण्यासाठी बुद्ध धम्माचं आचरण करावे. बुद्ध धम्म संघावर आपली श्रद्धा अशीच ठेवावी, तिला वृद्धिंगत करावे, दान पुण्य करत राहावे, सील पालन करत राहावे, ध्यान करत राहावे, मंगल मैत्री करत राहावी. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतो सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि.
धम्मं नमामि संघं नमामि The great happiness बुद्धं शरणं गच्छामि